मराठा आरक्षणाला किती विरोध करावा आणि किती नाही हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, वाघमारे आणि जे सर्वांचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरतात ते छगनरावजी भुजबळ। मित्रांनो, नेमकं ह्या लोकांनी काय म्हणाले आणि जरांगे पाटलावर यांनी काय टीका केली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, चला तर बघूया मराठा समाजाविषयी ओबीसी नेत्यांना एवढी झरी टीका करण्याचं काय काम पडलं, एवढं का जळत आहेत हे आपण बघूया। मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी मराठा समाजाचा मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण झालं आणि मुंबईमध्ये मराठे एवढे आले की जसा अरबी समुद्र आहे त्याप्रमाणे जिकडं तिकडं भगवं वादळ या मुंबईमध्ये दिसू लागलं। त्याची दहशत म्हणून की काय, मराठ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचं काम केलं, परंतु जसाच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा JR काढला तसाच विजय वडेट्टीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या पोटात दुखू लागलं आणि पोटात दुखून त्यांचं ओठावर आलं आणि म्हणूनच मराठा समाजाविषयी ही गरळ ओकत आहेत। मित्रांनो, जरांगे पाटील ज्या आंदोलनामध्ये आमरण उपोषण करतात तसे उपोषणं कदाचित कोणी केले असतील हे मला तरी आठवत नाही आणि याच मराठा समाजाचे एवढे भव्य आणि दिव्य मोर्चे काढण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आणि त्यांना यश प्राप्त झालं असं म्हणावं लागेल। छगन भुजबळ सोशल मीडियावर बोलताना असं म्हणाले की जरांगे पाटलाला काय कळतं, त्यांचं शिक्षण काय आहे, ते फक्त वाळू चोरणाऱ्या टीमचे नेते आहेत, ते पूर्ण मराठ्याचे नेते नाहीत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। परंतु छगन भुजबळला एवढं बोलण्याचं धाडस कुठून आलं तर मित्रांनो, छगन भुजबळ यांना कळून चुकलं आहे की आपण कितीही ओरडलं, कितीही बोबाटा केला तरी आपलं काहीही होत नाही। निराशपणातून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांवर हे गरळ ओकण्याचं काम करत आहेत, त्यांना पाडून बोलण्याचं काम करत आहेत। तर दुसरीकडं विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते आणि स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात, परंतु यांनाही काही कळायला तयार नाही, कारण एवढं यश कधी नव्हे ते लोकसभेला मराठा समाजाच्या एकीने आणि भाजपवर नाराज होऊन मराठा समाजाने काँग्रेसच्या लोकांना एवढं निवडून दिलं। कितीतरी खासदार महाराष्ट्रातून काँग्रेसचे निवडून गेले, परंतु विजय वडेट्टीवारला याचा विसर पडला आहे आणि विसर पडून फक्त ओबीसी करून मराठा समाजावर गरळ ओकत आहेत, मराठा समाजाविषयी वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूया की नेमकं विजय वडेट्टीवार जरांगे पाटलाविषयी काय म्हणाले। बघा हा व्हिडिओ। मी मोर्चे काढले, आम्ही मोर्चे काढतो, त्यात काय मोठा गोष्ट आहे? आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये? नाही, आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही। म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा, तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही? हे चुकीचं होत आहे, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे। या व्हिडिओमध्ये विजय वडेट्टीवार कुठल्या भाषेमध्ये बोलत होते, त्यांचा रोग काय होता आणि जरांगे पाटलाला अटक करण्याची भाषा करत होते, परंतु विजय वडेट्टीवार यांना माहीत नाही की 5 कोटी लोकांनी त्यांना आपलं दैवत मानलं आहे आणि जरांगे पाटील हे एकटे नसून 5 कोटी समाज त्यांच्या पाठीमागं आहे। म्हणून विजय वडेट्टीवार सारखे असे कितीही आले आणि किती गेले तरीही जरांगे पाटलाचा केसी वाकडा होऊ शकत नाही असं मराठा समाजातून भावना व्यक्त होत आहेत। कारण मित्रांनो, असंही बोललं जात आहे की नेमकं विजय वडेट्टीवार हे कोणाचे आहेत, भाजपचे आहेत
की काँग्रेसचे आहेत की राहुल गांधींनी ह्यांना बोलण्यास सांगितलं आहे? मित्रांनो, जे असेल ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, यांचं महाराष्ट्रामध्ये कुठलंही काहीही राहिलेलं नाही आणि म्हणून अशी वायफळ बडबड करत आहेत. मित्रांनो, आपल्याला विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आपले असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.